स्वतःचा छंद जोपासला पाहिजे. त्या छंदामधून तुम्ही तुमचं उपजीविकेचं साधन तर बनवू शकतात आणि प्रसिद्धीही मिळू शकतात. असं की खूप असे लोक आहेत की ज्यांना हॉस्पिटलची किंवा ओपीडीची किंवा ब्लड टेस्ट जे करावे लागतात ते परवडत नाहीत. प्रत्येकासाठी आहेत. जर महिला दिन असेल तर महिला दिनासाठी त्यांच्या हिमोग्लोबिन तपासणी असेल, महिलांच्या पॅप्समियर चाचणी असेल, मॅमोग्राफी असेल, आम्ही फ्रीमध्ये ठेवतो. की जर तू प्रेम, आदर, रिस्पेक्ट समोरच्याला एका हाताने दिला ना, तुला 100 हाताने तो रिटर्न देईल. तर मॅडम, तुम्ही या डॉक्टर विनय पाटील फाउंडेशनच्या मार्फत कोणते कोणते उपक्रम राबवता? तसेच महिलांसाठी वेगवेगळे योजना आहेत. पेरितक्ता, घटस्फोटी, सिंगल मदर असेल तर त्यांना आपण मोफत औषध उपचार करतो. मग तुमची राजकारणात सुरुवात कशी झाली? आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते असतात. असं एकही व्यक्ती नाही, म्हणजे कुठल्याही पक्षाचा तो माणूस असू दे, त्यांना फोन गेलाय ना त्यांच्यापर्यंत ते औषध ते जाणारच. तर माझ्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना विचार बदलायला भाग पाडणारं व्यक्तिमत्व, पहिलं म्हणजे अजितदादा पवार साहेब आणि दुसरी व्यक्ती म्हणजे आप्पा शिंदे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यामार्फत कोणती कोणती कामं केली आहेत इकडे? फाउंडेशनमधून आमची कामं चालू असतात. तसंच निवडणुकांचं सांगायचं झालं तर निवडणुका काही येतात जातात. निवडणुका आल्या आहेत म्हणून आम्ही काम करत आहोत असं काही नाही.